हॅलो हाय नमस्कार सर्वांना। तर इथं मी आता चाय बनवत आहे, कारण एकटीसाठीच बनवत आहे। आज ते गेलेत बाहेर। तर तसं तर प्रत्येक वेळेस मी चहा पत्ती आणि साखर टाकून अगोदर ते पाणी उकळून घेते, पण आज तसं करणार नाहीये। आज डायरेक्टली सगळं मी त्याच्यामध्ये टाकणार आहे एकदमच आणि उकळायला ठेवणार आहे, कारण मला अजून फ्रेश व्हायचं आहे। तर आता संध्याकाळच्या करेक्ट 4:30 वाजलेले आहेत। अर्ध्या तासात मला थोडंसं आवरून बाहेर जायचं आहे बरं का। तर इथं आता अमेरिकेत ना 5 वाजताच दिवस मावळतो। तर इथं तुम्ही बघू शकता आता थोडं कसा अंधार व्हायला लागलेला आहे। सगळे एकत्र याच्यासाठी टाकलं की मी फ्रेश होईपर्यंत चहा मस्त असा शिजेल। तर चहा बनतोय तोपर्यंत मी पटकन फ्रेश होऊन घेते। आणि अमेरिकेमध्ये कसं असतं माहितीये का, भाड्याचं जरी घर असलं तर हा गॅस सुद्धा मालकाचाच असतो, आणि तसंच हा एवढा मोठा छान असा फ्रीज सुद्धा घर मालकांचाच असतो। आणि जर का तो फ्रीज बिघडला तरी सुद्धा ते घर मालक आपल्याला दुसरा नवीन घेऊन देतात। तर खरंच हे मला खूप आवडतं बरं का। नाहीतर इंडियामध्ये कसं असतं, आपल्याला जिकडे जाईल तिकडे फ्रीज घ्यावा लागतो, गॅस घ्यावा लागतो, बरंच काही घ्यावं लागतं। तसं हे सगळं जे फर्निचर वगैरे आहे ना, कोणत्याही भाड्याच्या रूममध्ये जाचाल तिथं तुम्हाला हे सगळं अवेलेबल भेटतं। तसं तर मला घरात बसून खूप बोर झालेलं आहे, थंडी म्हणून मी थोडी सुद्धा बाहेर निघालेली नाही। तर फौजी आता सध्या त्यांचं काम होतं म्हणून बाहेर गेलेले आहेत। तर चला इकडे चहा बनतोय तोपर्यंत पटकन मी फ्रेश होऊन घेते आणि बाहेर जाते। तर इथं मस्त असा चहा बनवून तयार झालेली आहे आणि आता मी सुद्धा फ्रेश झालेली आहे। तर आता बघू, चहा घेते सर्वात पहिलं आणि त्यानंतर तयार होते आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते। तसं तर हा खूप मोठा कप आहे चहा, तर मी थोडासाच पिते, पण अंदाज काही गावत नाही, त्यामुळे खरंच खूपच चहा झालेला आहे। तर या सगळेजण संध्याकाळचा चहा घ्यायला, मी चहा घेत आहे, तुम्ही पण या सगळेजण चहा प्यायला। तर अमेरिकेत सुद्धा ना इंडियन वस्तू बऱ्याच काही भेटतात आणि खूपच छान छान असतात। जेवढं दाखवता येतं तेवढं मी तुम्हाला दाखवते। तर आता इथं मी दुकानामध्ये चालली आहे। तर ह्या दुकानामध्ये ना फक्त अशा आपल्याला गरजू लागणाऱ्या वस्तू भेटतात आणि किराणा वगैरे भेटत नाहीये, दुसऱ्या वस्तू सगळ्या भेटतात, भाजीपाला वगैरे भेटत नाहीये। इथं कसं एवढं अलाउड नसतं व्हिडिओ वगैरे काढायला, तर इथं चप्पल वगैरे आहे, तुम्ही बघू शकता, सेम डीमार्ट सारखंच आहे। आणि खाली कसे डबे वगैरे आहेत, आणि इकडं लहान मुलांचं जसं की जॉन्सन्स तेल वगैरे आहे, आणि इथं जर तसेच आपले बॉडी स्प्रे वगैरे असे सगळ्या प्रकारचे स्प्रे आहे, डेटॉल आहे। आणि तसंच इकडं आपल्याला नॅपकिन जे लागतात किचनला किंवा बाथरूममध्ये ते सगळे ह्या साईडला आहेत। जसं की पाणी पिण्याचे ग्लास वगैरे, प्लेटा वगैरे, पेपर प्लेटा वगैरे ह्या साईडला आहेत। अशा सेम इंडियामध्ये डीमार्ट असतं ना तसंच आहे, असं लेवलनं सगळे लिक्विड इकडे या साईडला लावलेले आहेत। आणि इकडं कसं आपल्याला डबे वगैरे असे काय घ्यायचे असेल तर इकडं लेवलनं लावलेले आहेत। इकडं साईडला आहेत ब्रश वगैरे, पूर्ण ब्रशची लाईन आहे वरतीपर्यंत, आणि इथं आहे काटा चम्मच वगैरे। आणि इकडं आपलं चपाती रोटी ठेवण्यासाठी आपलं पेपर आहेत। तर इथं आहे स्टीलची चायची गाळणी आणि इथं आहे प्लॅस्टिकची गाळणी। तसं तर मी इथं खिसणी हुडकत आहे, कारण त्या दिवशी नेली होती ती कुठं तरी हरवली। तर ही अशा मोठ्या पण गाळणी आहेत, भाज्या वगैरे त्याच्यामध्ये आपण धुवू शकतो। म्हणजे घरगुती लागणारं सगळं साहित्य आहे, बरंच काही आहे। खाली बेलणं आहे। सेम इंडियाचं डीमार्ट आणि इथलं डीमार्ट सेमच असतं, पण एवढंच की इथं ना किंमत डॉलरमध्ये असते अशी, जसं की इथं $3 आणि पुढं 99 पॉईंट लिहिलेलं आहे। आणि इथं डबे आहेत, हा डबा तर बघा $3 आणि वर 99 सेंट लिहिलेला आहे। तर इंडियामध्ये आपल्याला हा डबा भेटेल 100-1 रुपयेपर्यंत। आणि ही जी लाईन आहे ती सगळे काचेचे डबे आहेत। आपण कसं करतो प्लास्टिकच्या डब्यामध्ये वगैरे असं म्हणजे ठेवून देतो भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना, आणि इथं काचेचे छान असे डबे आहेत। आणि खाली जी दिसतंय ना ते काय आहे, भांडीची जाळी। तर भांडी वगैरे घासून ठेवली का त्यात पण पाणी वगैरे ऑटोमॅटिकली किचन कट्ट्यावर पडत नाही, बेसिंगमध्ये पडतं। तर ह्या सगळ्या जे भांड्या आहे भांड्याच्याच जाळ्या आहेत बरं का। आणि कपसुद्धा खूप छान छान असे डिझाईनचे आहेत। बाहेरून बघा भांड्याची जाळी अशी त्या बॉक्सवरती दाखवलेली आहे, अशी भांडी ठेवल्यात, खालचा कप्पा वरचा कप्पा, चमचा वगैरे मस्त अडकवायला जागा आहे। तशी मी इथं तर आलेली आहे खिसणी शोधायला, स्टीलची ताटं पण आहेत, पण मला काही सापडेनाच झाली आहे। अशा वाट्या पण छान छान डिझाईनच्या आहेत इथं, आणि भाजी वगैरे काढून ठेवण्यासाठी असे छोटे छोटे डब्या टाईपचे पॉट्स आहेत, इथं वाट्या आहेत।
आणि ताटं पण खरंच खूप छान छान कलरचे आहेत, पण खूपच रेट आहे. मी घेणार नाही आहे, तुम्हाला दाखवते. तसं तर मी इथं हुडकत आहे इंडियन उलतान चपाती करण्यासाठी, पण मला एकही सापडणं झालं आहे इंडियन उलतान. आता बघते ह्याच्यात शोधून कुठं दिसतंय का. तर इकडं आहेत लाकडी, तर नॉनस्टिकच्या भांड्यासाठी लाकडी उलतानं वगैरे वापरायला छान आहे. तर कुठंच सापडणं झाली. तर इथं किसणी आहे बरं का, पण ही छोटी आहे, मला थोडीशी मोठी पाहिजे आहे. शोधते पण काही भेटत नाही आहे. इथं पण आहेत, पण ह्या खूपच मोठ्या आहेत आणि कसं आहे ना, मला जरा छोटी पाहिजे. तर छोटी किसणी हुडकते, सापडणं झाली आहे मला. आणि मला तर असं वाटतंय मिक्सरचं विचार करायच्या ऐवजी हा खलबत्ताच कुटायला घेतला तर ठीक राहील. पण रेट त्याच्यावरती किती आहे बघूया. बापरे, बघा $16.99, खूपच आहे. इथं स्टीलच्या भांड्यापेक्षा जास्तीत जास्त नॉनस्टिकची तुम्हाला बघायला भेटतील. तर ठीक आहे, बघत बघत शोधत शोधत इथे छोटी किसणी मला भेटलेली आहे. तर ऑलरेडी बघूया कितीची आहे. तर ही $2.99 ची आहे. इथं जे आहे आपलं तिकडे इंडियामध्ये फरशी असते त्याच्यासाठी लिक्विड वेगळं असतं, पण इथं ना लाकडाचं असतं, त्यामुळे लाकडासाठी हे लिक्विड वापरलं जातं. इथं आहे शॅम्पूची लाईन, सगळ्या प्रकारचे शॅम्पू वगैरे आहेत. तर बघू शकता तुम्ही, सगळं भेटते. डवचा भेटतोय, क्लिनिक प्लस भेटतोय, पाहिजे तो भेटतोय. इथं साबण आहेत, पण रेट खूप असतोय. पण रेट बघून तर आपल्याला चालत नाही, कारण जसं असेल तसं आपल्याला कसं घ्यावं लागतं. महाग आहे म्हणून तर चालत नाही, जसा पण रेट आहे आपल्याला लागणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या घ्याव्या तर लागतातच. आणि इथं समोरच आहे बिलिंग काउंटर. तर लेडीज आहे ती आता बाहेर गेलेली आहे. तसं तर ही पोरगी आहे, हिला विचारलं हिंदी येते का, तर नाही म्हणली. म्हणलं आता जाऊ दे काय. आणि इथं जे आहे ना आपल्याला लब्बर वगैरे लागतं ते सगळं साहित्य आहे. आणि जलमरची सुद्धा इथं भांडी आहेत बरं का, ॲल्युमिनियमची सॉरी. तर ती पण इथं भांडी आहेत खूप मोठी मोठी. आणि आता कसं थंडीचे दिवस आलेले आहेत त्यामुळे इथं टोप्या वगैरे आहेत. खाली इथं मुलांसाठी बॉल वगैरे आहेत. आणि तसंच इथं नेल पॉलिश, लिपस्टिक वगैरे आहे. आणि जे इकडं लागतं ते आपलं बेडशीट, टॉवेल्स वगैरे आहेत. साफसफाई करायसाठी जे लागणाऱ्या वस्तू आहेत ते ह्या साईडला आहेत. तर आता चला, हे तर म्हणते मला येत नाही. तसं तर पावडरचा डबा मला घ्यायचा होता, पण काय त्यांना काही कळणं झाले. जाऊ द्या आता, अहो घेऊन येतेले. तर ठीक आहे, इथं मी ही खिसणी मला पाहिजे होती ते फक्त घेतलेली आहे. तर चला आता मी निघते बाहेर. आणि आता जसं जसं क्रिसमस जवळ येईल ना तसं तसं लोक असे घराला लाइटिंग छान अशी करायला सुरुवात करतात. खूप थंडी होती त्यामुळे मी दिवसाची तर निघाले नाही. आज थोडी थंडी कमी आहे म्हणून मी संध्याकाळची निघालेली आहे. तर तुम्ही बघू शकता आता झाडाची पानं सुद्धा अशी लाल व्हायला लागलेली आहेत, कारण थंडीमध्ये असे ना लाल होतात, काही पिवळी होतात आणि गळून पडतात. अशी बघा अर्धी पडलेली आहेत गळून. आणि बर्फामध्ये तर पूर्णच गळून पडतात आणि नंतर उन्हाळ्यामध्ये येतात दुसरी नवीन. तर मी फिरत फिरत आलेली आहे. इथं की फूड म्हणजे जे आपल्याला भाजीचं किंवा खाण्याच्या वस्तू लागतात त्या सगळ्या ह्या की फूडमध्ये भेटतात. तर तसं तर की फूडमध्ये आता सध्या जाणार नाहीये, कारण बघू नंतर कधी गेली तर मी आतमध्ये दाखवेल कसं की फूड आहे ते. कारण आंटीच्या घरी तिथं मगाशी गेले होते, पण आंटी काही घरी नव्हते, त्यामुळे म्हटलं आता चला असंच फिरत एक राऊंड मारते रस्त्याने. तर रस्त्याने आता चाललेली आहे, म्हटलं चला मंदिरात तर जाऊन यावं. तर हे बघा इथं आहे लॉन्ड्री. घरी कपडे वगैरे धुवायला अलाउड नसतं, तर सगळे कोण असेल ते भाड्याने वगैरे राहतात ते सगळे ह्या लॉन्ड्रीमध्ये येऊन आठवड्यातून एकदा कपडे धुवून नेतात. तर मी बघू उद्या सकाळ वगैरे आली तर दाखवीन लॉन्ड्रीचा व्हिडिओ. पण इथून जाताना खूप सावधान जावं लागतं, कारण इकडून रोड आहे, इकडून रोड आहे आणि इथून रोड आहे आणि ह्या साईडने रोड आहे. आणि अमेरिकेतलं हे असं आहे बघा बस स्टँड. मस्त अशी इथं बसायला जागा वगैरे असते. आणि ही अशी आहे बघा अमेरिकेतली बँक. आणि इथं सोबत ATM सुद्धा आहे. तर खरं तर मी रात्रीची निघालेली आहे. सकाळची घरं खरंच खूप छान दिसतात, मी नंतर दाखवेनच तुम्हाला. आणि इथं झाडं सुद्धा अशी मस्त कशी आहेत बघा, आता सजवायला सुरुवात केली इथं सुद्धा.
तर आता बघता बघता मी इथं ऑलरेडी पोचलेली आहे गुरुद्वारच्या जवळ, कारण काही सांगता येत नाही आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढू देतील किंवा काय, म्हणून म्हटलं थोडंफार असं बाहेरूनच शूटिंग करून दाखवावं. हे पहा खूप छान आहे आतमध्ये, म्हणजे हे गुरुद्वारा आहे बरं का.